गणेशाय नमः। गणेशाय नमः। गणेशाय नमः। तुझ्या बहुत तपस्येने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। माझा धावा का करत आहेस? विघ्नहर्ता करुणाधना ब्रह्मांड नायक आपणास या अनंत सुराचा साष्टांग प्रणाम। तुझी भक्तिरूपी निष्ठा, मनाची एकाग्रता आणि त्या एकाग्रतेतून तू केलेली माझी तपस्या पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। तुला इच्छित वर प्राप्त करून घे। गणेशा, तुम्ही जर मला खरोखर प्रसन्न झाला असाल त्या भक्ताच्या हाकेला धावून येणाऱ्या त्या करुणा करा। मला कोणत्याही सजीवापासून मृत्यू येऊ नये असा वेळ द्या। तुझ्या इच्छेप्रमाणे तुला मी हा वर देत आहे। राम प्रभू या देहारूपी पेटी प्रजमरूपी रत्न घालून श्री गणेशाला अर्पण करू। ते माझे तपोवर पाहून श्री गणेश प्रसन्न झाले। त्यांनी मला वरदान दिले सजीवापासून मृत्यू नाही। आणि जर का मृत्यू नसेल तर मग पराजयही नाही। आणि जर का पराजय नसेल तर मग या अनंत सुराला ते कुणाचं गुरु शुक्राचार्यांच्या आज्ञेनं गणेशाची तपस्या करून आम्हाला दान मिळवलं। आज हा अंत सूर अमर सरा आता एकच ध्येय शुक्राचार्यांच्या आज्ञेनं आता या अंत सुराच्या महत्वाकांक्षी योजनेला नारायण नारायण
हे देवा, जगत जीवना पतित पावना, अनंत कोटी ब्रह्मांड नायका, मधुसूदना, मनमोहना, कमल नयना, कमल कांता, हे पद्मनाथा, हे देवा नारायणा, तुझ्या पवित्र चरणी या नारदाचा साष्टांग प्रणाम. क्षणभर का होईना मुका वाटे देवाचं नामस्मरण केलं, पावन झाला हा नारद. भक्ती मार्ग फार सोपा आहे. जो कोणी देवाची भक्ती करेल ना, त्याला मृत्यूलोकी सौख्यपद आणि परलोकी पद्मोच्च पदाची प्राप्ती होईल, त्याला मोक्ष मिळेल. हा अनुभव आम्हास आला म्हणून स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हा तिन्ही तलात हा नारद सतत भ्रमण करत असतो. का आणि कशासाठी? भक्तजनांचा उद्धार आणि दुर्जनांचा संवार करून विश्वाची विस्कटलेली घडी नीट प्रस्थापित करून हे विश्व कसे सुरळीत चालेल याकडे माझं कटाक्षाने लक्ष असतं. कुणी दुराचारी, अहंकारी, अधर्मी व्यक्ती दृष्टीस पडला तर त्याचा दुराचार, अहंकार आणि अधर्म नष्ट करून त्याला मोक्षाकडे कसे नेता येईल हे आमचे ध्येय असल्यामुळे या अखंड त्रिभुवनात हा नारद सतत भ्रमण करत आहे. नारायण नारायण. आणि इथे नेमाचं कारणही तेच आहे. सूर्यदेवाच्या अहंकारामुळे निर्माण झालेला तो अंतासूर, त्यानं श्री गणेशाला प्रसन्न करून अमरत्व प्राप्त केलं आहे. आता इथे आलोच आहोत तर त्याची भेट तर घेतलीच पाहिजे. नारायण नारायण. भावांतरीचे हवे जसे जुई फूल, भावांतरीचे हवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाचे, स्वतःच्याच सुगंधाचे, स्वतःलाच भूल रे. तुझे नामाने ओठी सुर भरवले, तुझे नामाने ओठी सुर भरवले, तुझे नामाने ओठी. भावांतरीचे हवे जसे जुई फूल, भावांतरीचे हवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाचे, स्वतःच्याच सुगंधाचे, स्वतःलाच भूल रे. तुझे नावाने ओठी
नाक वाटून भक्षण करून श्री गणेशाची दारुण तपस्या केली. गणेश प्रसन्नही झाले. सजीवांपासून मृत्यू नाही असा वरही दिला. आता ध्येय मात्र एकच, दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं या खंड त्रैलोक्यावर या अंधसुराची सत्ता प्रस्थापित करणं. नारायण 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 सोडून दे मेरा गर्व अभिमान. सोडून दे मेरा गर्व अभिमान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला हंतासुरा, काय ऐकतोय मी? श्री गणेशाला प्रसन्न करून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला. नारद, अरे त्रिकाळ भ्रमण करणारा कळीचा कळसूत्री तू नारद, तरी मला शंका होती. मला मिळालेलं वरदान ऐकून तुझे पाय आपोआप आमच्या नारायण नारायण बोल नारद बोल, असं कसं काय येणं केल्याच्या हंतासुराच्या दरबारी? नारायण नारायण. अरे हंतासुरा, अरे मी तर तुला योग्य ते मार्गदर्शन करायला आलो रे. नारायण नारायण. तू मला मार्गदर्शन करणार आणि देव कोणतं? अरे हंतासुरा, तुझी इच्छा आहे हे सारे त्रैलोक्य जिंकायची, तर मी काय सांगतो ते नीट आहे. देवराज इंद्र रंभेच्या नृत्य गायनामध्ये दंग झाले आहे आणि तिथे जाऊन त्यांच्या रंगाचा बेरंग कर आणि त्यांची अमरावती तू तुझी करून घे. नारायण नारायण. तुमच्याकडून आमच्या उपदेशाची अशा बोध मिळतील याची
शंका नव्हती मला. तीन कोळाले अरे धर, तीन कोळाले आता बघास तू असाच त्या अमरावतीवर आक्रमण नारायण नारायण त्या देवेंद्राचा हाच गाण्याचा बेरंग करून तिथे आपली सत्ता प्रस्थापित करू. देवेंद्राची अमरावती काबीज करणार. पृथ्वी आणि पाताळ जिंकून पहिली स्वारी अमरावतीवर करून ते अमरावती काबीज करून तिथं आपली सत्ता प्रस्थापित करणार. पहिला मनसुबा सफल करून देवेंद्र सिंहासनी विराजमान होणार हा तत्वर. देवेंद्र सांभाळ तुझी अमरावती. हा तत्वर तुझ्यावर चाल करून येत आहे. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहून मुखाचं बरा मी. पापाची वासना नको माझ्या नेत्रा, त्याहून अंगाचं बरा मी. निंदीचं श्रवण नको माझ्या कर्णा, त्याहून बधीर बराच मी. सुख सर्वांना मिळतं, कुणाला ओंजळभर कुणाला रांजणभर, पण माणसाच्या मागण्याची कर्तबगारीची थोरवी इतकी लहान, तिथे देवाला दोष देऊन काय उपयोग. म्हणून प्रत्येकाने जीवनात भक्ती मार्ग आचरणात आणणं महत्वाचं आहे. कारण भक्ती एक अशी किल्ली आहे, त्या किल्लीनं त्या भगवंताचं मन देखील ओढू शकतो. आणि ती किल्ली या नारदानं आपल्या जीवनात अंगीकारले आहे. म्हणून हे देवा नारायणा, तुझ्या भक्तीचा छंद ह्या नारदाला आपोआप जडला आहे. आता पाहूया अंतासुराचा गर्व आणि अहंकार कुठपर्यंत टिकतो. नारायण नारायण. जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी, जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी. मानवा सार्थक कर या जीवनी. मानवा सर्व देवांचा मिळून देवांचा राजा देवेंद्र
ही अमरावती त्यांच्या आशीर्वादाने सुखा समाधान चाललंय. आज कित्येक दिवस झाले त्या रंभेचं नृत्य पाहिलं नाही. रंभा, अगं ये रंभा. दरबारामध्ये तुमचं स्वागत आहे. रंभादेवी, आज कित्येक दिवस झाले तुमचं नृत्य पाहिलं नाही ना देवींनी. तुमचं नृत्य पाहण्याची फार इच्छा झाली आहे. तशी आज सुरुवात करावी आपल्याला. आज नाचत मी रंभा तालावरी, आज नाचत मी रंभा तालावरी, नृत्य पाहण्यास जमली सभाग, नृत्य पाहण्यास जमली सभाग, इंद्र दरबारिया नृत्याची जादू मी करणार ग, इंद्र दरबारिया नृत्याची जादू मी करणार ग. आज नाचत
रम्य वाह, तुझे नयन रूप रम्य पाहून नृत्य पाहून आम्ही तुझ्यावर बेहद खुश झालोय. रम्ये, आज या देवेंद्राला या अमरावतीवर नेस्त नाबूद करून तुला तुला या अंतःसुराची राणी बनवणार. हे मूर्ख दैत्या, तू कुठे येऊन काय बोलत आहे याचा तुला अंदाज नाही. अंतःसुरा, आल्या मार्गी परत जा, नाहीतर स्वतःचे प्राण गमावून बसले. देवी रंबे, आपण निसंकोचपणानं रंग महानिजा. देवेंद्र, अरे मी कोणासमोर उभा आहे आणि काय बोलत आहे याचं पूर्ण भान आहे या अंतःसुराला. देवेंद्र, साक्षात गणेशाच्या वरदानानं हमारा है हा अंतःसुर. देवेंद्र, अमरावतीचा राजा म्हणे. आज तुझी ही अमरावती माझ्या हस्तगत करून या अमरावतीचा राजा होणार हा अंतःसुर. अंतःसुरा, अरे तू अजूनही माझा परिचित नाही. अंतःसुरा, आल्या मार्गी परत जा, नाहीतर तुझा मृत्यू हा निश्चित आहे. देवेंद्र, अरे तुलाही गर्व झाला या अमरावतीचा. आज तुझ्या सर्व देवांचा कर्म परिहार करणारा अंतःसुर. अंतःसुरा, म्हणजे त्या गणेशाच्या वरानं उन्मत्त होऊन या इंद्र दरबारावर सारी. जोपर्यंत हा देवेंद्र आहे तोपर्यंत या अमरावती माझीच राहील. देवेंद्र, अरे मरण वा मृत्यूची भीती या अंतःसुराला मरत नाही. त्याची बुद्धी तुम्हाला देवांना स्वीकार या अंतःसुराचे. अंतःसुरा, अरे साक्षात गणेशाचं वरदान मला सजीवापासून माझा मृत्यू नाही. आणि जर का मृत्यू नसेल तर कोणत्याही युद्धात माझा पराजयही नाही. आज माझ्या हातून निसटलास नाही तर तुझा मृत्यू हा
पुढे आम्ही मी घाबरलो. देव अरे देव असून तू रडाकडे पाठी पाय लावून पळून टाकू गेलास. पडलं वीराच्या शौर्याला काळिंब बसला. अखेर जय या हाता सुराचा झाला. ही अमरावती माझी झाली. या अमरावतीचा राजा झाला हा हंतासूर. अमरावतीचा सम्राट या अमरावतीचा राजा हा हंतासूर झाला. हंतासूर. धन्यवाद रसिका हो. धन्यवाद. नारायण 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 भवसागर हा पार कराया. नाममुखी भवसागर हा पार कराया. नाममुखी ते घ्यावे. हरी नाममुखी ते घ्यावे. घ्यावे
भजनी तवला गावे हरी नाम मुखी ते घ्यावे भजनी तवला हे देवा, ज्याच्या नामानेच मनाला समाधान प्राप्त होते, श्री हरी विष्णू या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. आशीर्वाद. देवर्षी, तुम्ही या वैकुंठपुरी कसं काय येणं केलं आणि कोणता समाचार घेऊन आला? देवा, सूर्यदेवाच्या अहंकारापासून निर्माण झालेला तो अंतासूर त्यानं श्री गणेशाला प्रसन्न करून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आणि देवा, इंद्रदेवांची अमरावती काबीज करून तो आता इथेच येत आहे. हॅलो, धन्यवाद रसिक हो, धन्यवाद रसिक हो. श्रीमान श्री यशवंतजी तरड, तो अंतासूर आता इथेच येत आहे. देवर्षी, याची कल्पना होतीच मला. त्या अहंतासुराची इच्छा मी पूर्ण होऊ देणार नाही. अहंतासुरासारखे अनेक दैत्य गर्वाने माजतात. अशा दैत्यांचा मी गर्व अनेक अवतार घेऊन नष्ट केला आहे. नारायण नारायण. देवा, तर मला येण्यास अनुमती द्यावी. देवर्षी, तुम्ही यावे. नारायण नारायण नारायण.
विष्णुदेवा आमच्या सुराचा आपणाशी साष्टांग दंडवत प्रणाम. अहंतासुरा, तुझं इथे येण्याचं कारण मी जाणतो आहे. अहंतासुरा, तुझी ही इच्छा मी पूर्ण होऊ देणार नाही. अहंतासुरा, तू आम्हा देवांना शरण येऊन सरळ पाताळ लोकी निघून जा. मी तुला शरणागती देतो. विष्णुदेवा विष्णुदेवा, अरे तुझ्या या तत्वज्ञानाची ड्युटी पासून मला परावृत्त करण्याचा तुझा डाव हा तुझा मूर्खपणा असे मी समजतो. अरे चित्तव्रात प्रवृत्त एकवटून मारा भक्षण करून श्री गणेशाची दारुण तपस्या केली. त्या तपस्येने प्रसन्न होऊन श्री गणेशाने मला सजीवापासून मृत्यू येणार नाही असा वर दिला. अर्थात अंतःसुराने अमृतत्व प्राप्त केलं आहे. आणि म्हणून विष्णू दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं अखंड त्रैलोक्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी वेदाची अमरावती हस्तगत करून आता या तुझ्या वैकुंठी पुढे आक्रमण करून आलो आहे. विष्णू, अरे जर का मी तुझ्या युद्धात पराभूत झालो तर न सांगता इथून पाताळात जाईल. आणि जर तू पराभूत झालास तर मात्र तुझी वैकुंठी सोडून निघून जावं लागेल. अरे अहंतासुरा, तू गणेशाने दिलेल्या वरदानाचा दुरुपयोग करत आहेस. अरे जे तू हे पाप करत आहेस त्या पापाचे भोग तुला भोगावे लागणार. अहंतासुरा, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला पाप पुण्याचे भोग भोगावे लागतात. विष्णुदेवा, अरे तुम्ही देवानी जे जे करावं ते पुण्य आणि आम्ही असुरांनी करावे ते पाप. याच पाप आणि पुण्याची व्याख्या बदलण्यासाठी हा अंतःसुर तुला युद्धाचा आव्हान देतोय. अहंतासुरा, तुला तुझ्या शक्तीचा एवढाच गर्व झाला असेल ना तर स्वीकारलं तुझं आवाहन. विष्णू, पुन्हा एकदा नीट आहे. या युद्धात अंतःसुर पराभूत झाला तर निसंकोचपणे पाताळात निघून जाईल. ही मात्र तुझी वैकुंठ हस्तगत केल्याशिवाय हा अंतःसुर स्वस्थ बसणार नाही. विष्णुदेवा, तू ही रणांगण सोडून पळून गेलास. पुन्हा या अंतःसुराचा आता हे वैकुंठ हिमाचे झाले. आता राहता राहिला तो कैलास.
किंकराचा पराजय. मग या अखंड त्रैलोक्याचा अधिपती हा अहंतासुर. शंकरा, सांभाळ तुझा कैलास. हा अहंतासुर तुझा वाचा करून येत आहे. देव असे माहिती नाही त्या असुराचा काळ जवळ आलाय. सुट्टी गेला त्याने आमचे राज्य धर्म करत आहे. महादेवा, त्या अहंतासुरापासून तुम्हीच आमचं रक्षण करा. विष्णुदेवा, अखेर या महादेवांच्या आश्रयाला आलात. देवादी देव महादेवा, या अहंतासुराचा प्रसिद्धनाम दैत्यराज, तू जो अधर्म करत आहेस तो इथेच थांबव. इंद्रदेव, विष्णुदेव त्यांना त्यांची अमरावती वैकुंठी परत कर आणि तू इथून निघून पाताळात जा, नाही तर माझ्या क्रोधाला सामोरं जा. रिकामे हाती परत जाण्यासाठी मुळी चाला नाही. आज या अमरावती वैकुंठपुरीचा तुझा कैलासी हस्तगत करण्यासाठी महादेवांना क्रोधित करू नकोस. त्यांनी जर तिथे पडे त्यांचा भस्म कर.
गेले, महादेवही पळून गेले. अरे देवानो, ठेलो पावलं तुमचं देवत्व. हा तस्वर तुम्हा सर्व देवांचं देवत्व नष्ट करणार. या अखंड त्रिभुवनाचा अधिपती, या अखंड त्रैलोक्याचा सम्राट पृथ्वी, अमरावती, वैकुंठ आणि हा कैलास, या अखंड त्रिभुवनाचा सार्वभौम सम्राट हा दासूर झाला. हा दासूर. सर्व रसिक प्रेक्षकांचे शाब्दिक शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो. जपता माळा तव नामाचा, जपता माळा धन्य जगी झाले, धन्य जगी झाले. मुखिया नाम प्रभुचे जगले, मुखिया नाम प्रभुचे जगले, मुखिया नाम प्रभुचे जगले. तुला माझा जपता माळा धन्य जगी झाले, धन्य जगी झाले.
संकट समय रक्षण करण्या प्रार्थना करता त्याच देवानं 4 मुंड्याची कंसा की पळ करून सोडलं. अमरावती वैकुंठपुरी कैलास सारं काही जिंकलं. अरे बालका कोण आहेस तू? अरे तू एवढासा बालक आणि या अंतसुराशी युद्धाची वार्ता. अरे बालका जिथे तुझ्या देवादिकांचाही प्रभाव चढू शकला नाही तिथे तुझा तो काय प्रभाव चालणार. उगाच माझ्या वाटेत येऊ नकोस. निमूळपणे निघून जा इथून. या संपूर्ण त्रिभुवनाला तुझ्यापासून मुक्त करायला आलोय. तुझा जर सामर्थ्य असेल तर कर माझी शुद्ध. हे बालका अजूनही अंतसूर तुला एक संधी देत आहे. निमूळपणे या अंतसुराच्या मार्गातून निघून जा. यातच तुझं भलं आहे. अन्यथा हा अंतसूर तुझ्याशी युद्ध करण्यास समर्थ आहे. जर तुझी तीच सदिच्छा असेल तर स्वीकार या अंतसुराच्या युद्धाचा आव्हान. अलौकिक शक्ती होती हे मात्र निश्चितच. पण या हंतासुराच्या पराभवासमोर या हंतासुराच्या पराक्रमासमोर त्या छोट्या बालकाची ती काय कथा. पण या हंतासुराला बालकानं क्षितिग्रस्त मात्र जरूर केलंय.
गणेशा मी तुला ओळखू शकलो नाही. गणेशा मला क्षमा कर. गणेशा सूर्यदेवांच्या अहंकारापासून आणि आपण दिलेल्या वरदानामुळे हा हंतासूर फारच गर्विष्ठ झाला. हे गणेशा तुझ्याशी युद्ध करून मला माझा मृत्यू सामोरे दिसायला लागलाय. परंतु हे गणेशा मी हंतासूर या केलेल्या सर्व दुष्कर्माची तुझ्या समोर क्षमा याचना करतोय. तुला तुझी चूक समजली आहे त्यासाठी क्षमायाचना करत आहे. हीच आहे तुला माफ केले परंतु सर्व देवांची राज्य त्यांना परत करून पाताळात सुखात राहा. प्रभू आपली आज्ञा